फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण नाही का बघत आहोत 10 डे प्रिपरेशन फॉर द रचना शारीर. आता रचना शारीरचा पेपर आहे, सर्वांना हार्ड वाटतो, सर्वांना हे वाटते. आता दिवस कमी राहिलेले, तर ज्या टाईमला तुम्हाला हा व्हिडिओ भेटेल त्या टाईमला पण तुमच्याकडे 7-8 दिवस, प्रोबॅबली 7-8 दिवस अवेलेबल राहतील. किंवा कोणी लवकर भेटला तर 9-10 दिवस राहतील, तेव्हा एक्झाम राहतील. आणि एक्झामच्या आधी 1-2 दिवस तर थोडेसे वेस्ट जातातच. थोडं आपलं हॉल तिकीट झालं, बाकी प्रिपरेशन झालं, थोडंसं आपण रिलॅक्स होतोच, ठीक आहे. तर सर्व हे ज्या टाईमला तुम्हाला रचना शारीरचा जेव्हा तुम्हाला हा लेक्चर भेटेल त्या टाईमपासून जरी तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं तर तुम्ही इझिली, तुम्ही काही जरी वाचलं नसं, तुम्ही फक्त एवढं टॉपिक जरी जे मी सांगतो त्या पद्धतीने जरी तेवढं जरी करून गेले तरी तुम्हाला इझिली पासिंग तुम्ही होसाल, ठीक आहे. याचे डिटेल लेक्चर सर्व आपल्या चॅनलवर अवेलेबल येतं, ते तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे टाईम असेल तरच बघा, फोर्स नाही करत आहे मी. पण सर्वांना तुमची गोष्ट काय, क्वेश्चन मी इम्पॉर्टंट LQ सांगते, इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगते, ते तुम्हाला प्रिपेअर करायचे. बुकमधून प्रिपेअर करसाल तुम्हाला कन्फ्युजन वाढेल, सर्व गोष्टी वाढतील, सर्व नोट्स अवेलेबल येतात, लेक्चर अवेलेबल येतं. एकदा ते बघून घेतलं तर तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल, ठीक आहे. तर जसं की पेपर 1मध्ये इम्पॉर्टंट LQमध्ये काय येते, मासानुमासिक गर्भवृद्धी. इम्पॉर्टंट LQ आहे, फिक्स LQ आहे, हे तुम्हाला करायचा म्हणजे करायचा, ठीक आहे. ते नाही का आपला गर्भशारीर म्हणून टॉपिक आहे. गर्भशारीरमध्ये मी डिटेलमध्ये पूर्ण गर्भशारीर घेतलेलं आहे, पण गर्भशारीरमधला मासानुमासिक गर्भवृद्धी, गर्भशारीरमध्ये मी पूर्ण गर्भशारीर एम्ब्रोलॉजी पूर्ण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला आर्तव, शुक्र, शुद्ध आर्तव, शुक्राचे लक्षणं, शुद्ध शुक्राचे, शुद्ध आर्तवाचे लक्षणं, हे सर्व घेतलेलं. तर नंतर आपण अपरानिर्मिती, अजून गर्भनाभी नाडी म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड, सर्व गोष्टी आपण नाही का सर्व टॉपिक डिटेलमध्ये घेतलेलं येतं. बीजभाग अवयव, हे सर्व टॉपिक जे SCQसाठी इम्पॉर्टंट पूर्ण गर्भशारीर आपण डिटेलमध्ये घेतलेलं येतं. पण तुम्ही मासानुमासिक गर्भवृद्धी हे टॉपिक करायचं म्हणजे करायचं. नंतर बोन, मी नाही का इम्पॉर्टंटमध्ये 4 बोन सांगितले जातात, पण तुमच्याकडे जेव्हा लेक्चर भेटेल तर फिमर बोन तरी मिनिमम करून जा. मोस्ट एक्सपेक्टेड हे येतं की फिमर बोन यावेळेस विचारतील, तुम्ही फिमर बोन तर करून जायचं. फिमर बोन करून जायचं. जॉईंटमध्ये तुम्ही कोणते जॉईंट जरी नाही केले पण शोल्डर जॉईंट व्यवस्थित करून जायचा, आता सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये मी सर्व टॉपिक घेतलेले येतं. बट सॅक्रल प्लेक्सस आणि सेरेब्रम हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे टॉपिक तुम्ही बघून जायचं, याच्यावर तुम्हाला LQ पडू शकतो, ठीक आहे. तर हे टॉपिक येतं LQचे, पेपर 1चे. नंतर येते SAQ मध्ये दंत नखशारीवर फिक्स SAQ येते, म्हणजे येते सिम्पल टॉपिक आहे. अर्ध्या घंट्यात तुम्ही, अर्ध्या 1 तासात तुम्ही एका आरामात प्रिपेअर करू शकता. नंतर येते सुश्रुतोक्त अष्टविध संधीमध्ये उलुकुल संधी, असे वेगवेगळे संधीचे प्रकार येतात. तसं 8 संधीचे प्रकार सांगितले जातात, त्याच्यावर क्वेश्चन विचारते. तर हे सर्व तुम्ही करून द्यायचं, याच्यावर फिक्स क्वेश्चन. नंतर ते आयुर्वेदानुसार स्नायूंची संख्या व प्रकार, स्नायूवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. SAQसाठी इम्पॉर्टंट आहे, हे करून द्यायचं. द ग्लँडमध्ये नाही का, ग्लँडमध्ये तशा तर सर्व ग्लँड मी शिकवले जातात. पिच्युटरी, पिनियल ग्लँड, नंतर हायपोथॅलॅमस, नंतर थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, सर्व ग्लँड मी शिकवलेले आहेत. बट पिच्युटरी ग्लँड इम्पॉर्टंट आहे, करून जायची, ठीक आहे. ॲनाटॉमी ऑफ पिट्युटरी ग्लँड, ठीक आहे. ॲनाटॉमीमध्ये एंडोक्रायनॉलॉजीचा टॉपिक आहे हा, तर त्याच्यात तुम्ही करू शकता. नंतर पेशी शारीर आपल्याला विचारला जातो. पेशी शारीर आणि मसल. आता मसल आपल्याला कोणती पण मसल विचारू शकतात जर का मॉडर्नवर विचारलं तर, पण यावेळेस चान्सेस जास्त येतं की ते नाही का आयुर्वेदाचा पार्ट मसल म्हणजे पेशी शारीर विचारते. आणि जर का मसल विचारलं तर मसल इम्पॉर्टंट मसल कोणत्या येतात पूर्ण डिटेलमध्ये, मसलचा नर्व सप्लाय आणि ते सर्व मी घेतलेलं आहे. पण इम्पॉर्टंट मसल्स पण घेतलेले आहेत, त्याच्याबद्दल पण माहिती सांगितलेली आहे. अस्थि शारीरच्या टॉपिक पेशी शारीर आणि मसल्सच्या टॉपिकमध्ये मी घेतलेलं आहे सर्व, ठीक आहे. तुम्ही ते लेक्चर बघू शकता, आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्हाला ज्या टाईमला हा चॅनल भेटेल तुम्हाला दुसरीकडे कुठंच जायचं काम नाही. तुम्हाला सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ सापडतील, डिटेलमध्ये लेक्चर सापडेल. बट कमी वेळामध्ये तुम्ही नाही का पासिंग कसा करू शकता सब्जेक्ट, त्या हिशोबाने मी हा लेक्चर बनवते, हे व्हिडिओ शूट करते. टाईम कमी आहे, कमी टाईममध्ये कसं मॅक्सिमम आउटपुट काढायचा, कसं आपण करायचं. आता तुम्हाला तुम्हाला पण मेहनत करायला लागणार आहे, तुम्हाला पण थोडंसं स्टॅमिना बूस्ट करायला लागणार आहे. टाईमपास करून फायदा नाही. 10 दिवस, आता तुमच्याकडे 10 दिवस जर राहिले ना, बाकीच तुम्ही 1.5 वर्ष काय केलं काय नाही केलं सर्व विसरून जा. बाकी तुम्हाला काहीच माहीत नाही. तुम्हाला ज्या टाईमला चॅनल भेटलं जस्ट फॉलो मी, मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने फॉलो करा. बाकी सर्व अवेलेबल येतं. तुमच्याकडून जर का ट्राय झालं तर तुम्ही लेक्चर पूर्ण सिलेबस एकदा लेक्चर तरी बघायचा प्रयत्न करा. लेक्चर नाही बघितलं तर नोट्स वाचायचा प्रयत्न करा. नोट्स अवेलेबल येतात, नोट्स रीडिंग करा. तुमच्याकडे टाईम असला तर, जर का तुम्ही लेक्चर करू शकत असते तर लेक्चर खूपच चांगलं. पण लेक्चर जरी नाही करू शकलं, तुमच्याकडे टाईम कमी, खूपच लेट तुम्हाला व्हिडिओ भेटला, तरी पण तुम्ही काय करू शकता, तुम्ही नाही का फक्त नोट्स रीड करू शकता. नोट्स इतक्या इझी वेमध्ये दिलेल्या आहेत की तुम्हाला इझिली समजून जातील.
ठीक आहे. असं काही अवघड नाही, एकदम शॉर्ट नोटमध्ये तुम्ही जर का या टाईममध्ये जर का तुम्ही पुस्तक वाचायला घेसाल आणि माझ्यावर विश्वास करा, ॲनाटॉमीचा जो टॉपिक आहे, जो मॉडर्न टॉपिक आहे, ते मॉडर्न टॉपिक भयान आहे, म्हणजे अथांग आहे. ते काय आहे माहिती आहे का, ते समुद्र टाईप आहे, समुद्र आहे. तुम्ही जेवढं ज्ञान घेसाल तेवढं आहे ॲनाटॉमीचं. ॲनाटॉमी सेम गोज विथ फिजिओलॉजी. तर तुम्ही जेवढं घेसाल तेवढं कमी आहे. बट आपल्याला फोकस काय करायचं, आपल्याला फक्त पासिंग पुरतं करायचं. आपल्याला पेपरामध्ये कसं विचारलं जाते, कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. आपल्याला क्वेश्चन खूप इझी विचारले जातात, आपल्याला हाय लेवलचे क्वेश्चन नाही अपेक्षित. तर तुम्ही फक्त आयुर्वेदिक पार्ट आणि इम्पॉर्टंट जे मी टॉपिक घेते, तुम्ही असं नका म्हणून सर सगळं कवर होईल का, सगळं कवर होईल का. सगळं कवर कसं होऊ शकते, 1.5 वर्ष आहेत का तुमच्याकडे, 1.5 वर्ष होते तुमच्याकडे. 1.5 वर्षात तुम्ही सर्व कवर करू शकत होते. सर्व मसल्सचे सर्व मसल्स आपल्या जवळपास 639 मसल तर सर्व माहीत येतात. तर एवढ्या मसलचं नाही समजा, प्रत्येक काही मसल 2 येतात, 3 येतात. बट अशा म्हणता 40 ते 50 मसल असतील कामापुरत्या, ज्याचं ओरिजिन इन्सर्शन आपल्याला माहीत पाहिजे, नर्व सप्लाय ॲक्शन माहीत पाहिजे. त्याच्यासाठी 1.5 वर्ष होतं ना. 1.5 वर्ष आपण काही केलं का, किंवा नसेल केलं, काही प्रॉब्लेम झाला असेल, तर तुम्ही हे नका अपेक्षित करू ना, किंवा तुम्हाला सर्वच भेटेल. तुमचं पासिंग काढायची गॅरंटी देते. पासिंग काढायचं मी करतो, मी व्यवस्थित फॉलो केलं पासिंग होईल. पण सर्वच टॉपिक कवर होईल तर हे पॉसिबल नाही ना. तुम्ही पण विचार करा ना, इतक्या कमी टायमामध्ये कसं पॉसिबल प्रत्येक सब्जेक्टचं. आणि तुम्ही करा ना, एकदा पेपर काढून घ्या. मग ॲनाटॉमीसाठी तुम्हाला जर का म्हटलं मला की सर ॲनाटॉमीचा एखादा टॉपिक मला डिटेलमध्ये पाहिजे, मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो. आता तुम्ही जर का केलं तर फक्त प्लासेंटा फॉर्मेशन यूट्यूबवर लेक्चर टाकलं तर तुम्हाला खूप व्हिडिओ भेटतील, अर्ध्या एक घंट्याचे. आता टाईम आहे का तुमच्याकडे? 8 दिवसात काय काय करसाल तुम्ही? जेवढं मी सांगतो तेवढं करा, चालेल, बेटर रिझल्ट भेटेल. ठीक आहे. बाकी शेवटी तुमची इच्छा, तुम्हाला जर का भटकायचं असेल भटकू शकता सगळीकडे, पण जेवढं सांगते फॉलो करा, रिझल्ट तुम्हाला भेटेल. तसं पण तुम्ही स्वतः प्रिपेअर करता, तुम्हाला सर्व अवेलेबल आहे. तुम्हाला दुसरं बेटर चॅनल कुठे सापडणार नाही. हे मी सर्व चेक करूनच मी हे सर्व गोष्टी घेते. ठीक आहे. नंतर येते पेपर 2मध्ये मर्म, त्वचा, आशय शारीर आणि कोष्ठशारीर, म्हणजे जे आयुर्वेदिक पार्ट आहे. फर्स्ट ऑफ ऑल आयुर्वेदिक पार्टवर फोकस करा. आयुर्वेदिक पार्टचं वेटेज जास्त आहे. आयुर्वेदिक पार्ट जास्त विचारला जातो. कशासाठी? आपल्याला याच्यावर LAQसाठी आयुर्वेदिक पार्ट जास्त विचारला जातो, आणि SAQमध्ये मॉडर्न पार्ट जास्त विचारला जातो. पेपर डिवायडेड आहे, पण आपल्याला स्टडी कशाचा करायचा. आता तुम्ही मॉडर्न पार्ट जर का डिटेलमध्ये पेपर 2मध्ये जे मॉडर्नचे टॉपिक येतं ते जर का तुम्ही खूप डिटेलमध्ये स्टडी करत बसले, पण त्याच्यावर तुम्हाला येणार तर SAQच आहे ना. त्याच्यावर तुम्ही किती जरी उड्या मारल्या तरी 10 मार्क भेटणार आहेत का त्याला? नाही. किती जरी डिटेलमध्ये टॉपिक केला तर SAQच्या हिशोबाने जे प्रिपेअर करावं लागेल ना तुम्हाला तो टॉपिक. आणि मर्म तुम्ही वाचलंच नाही व्यवस्थित तर तुम्ही LAQच्या हिशोबानं करू शकता का? नाही. इम्पॉर्टंट टॉपिक आहे मर्म, तुम्हाला त्याच्यावर LAQ पण विचारतात, SAQ पण विचारतात. तर मर्म इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कवर करायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. नंतर ते SAQमध्ये रेस्पिरेटरी सिस्टम, युरिनरी सिस्टम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इझी येतात. याच्यावर फक्त हे तुम्हाला 4 SAQ तुम्हाला याच्यावरच विचारले जातात फक्त. एवढं जरी केलं तर प्रमाण शरीरावर एक SAQ विचारला जातो, कऱ्या शरीरावर एक SAQ विचारला जातो. डायजेस्टिव्ह सिस्टमच फक्त असे जे आपल्याला तुम्हाला LAQ आणि SAQ दोन्हीसाठी विचारला जातो. फक्त डायजेस्टिव्ह सिस्टम जास्त डिटेलमध्ये करायचं, आणि ते मी डिटेलमध्ये घेतलेलं पण आहे. त्याच्या नोट्स पण डिटेलमध्ये अवेलेबल येतात. ठीक आहे. फक्त आपलं जे समजा रचनाशास्त्राचा पेपर 2 आहे, त्याच्या फक्त तुम्हाला नाही का मॉडर्नमध्ये CVSच्या आणि आयुर्वेदिक पार्टच्या याच्या नोट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटणार नाही तर, कारण की ते अपलोड करायचे बाकी येतात. पण ते पण तुमच्या, कारण की रचनाशास्त्राचा पेपर एकदम शेवटचा पेपर आहे, एकदम लास्टले. आधी माझा फोकस आहे संहिता, पदार्थ आणि संस्कृत. हे 3 सब्जेक्टमध्ये तुम्ही पास झाले म्हणजे तुमची फक्त KT लागत, बाकी काही झालं तरी. माझं फोकस आहे की हे 3 सब्जेक्ट सर्वांचे पद्धतशीर झाले पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी सर्व कंटेंट प्रोव्हाइड केलेलं होतं. आणि रचनाशास्त्रामध्ये पण मी जेवढा कंटेंट केलेला आहे त्याच्या हिशोबावर तुम्ही पास होऊ शकता. बाकी मी पहिल्या दिवसापासून सांगते काय काय करायचं, कसं करायचं, तर तुम्ही ते स्वतःच्या लेवलवर पण प्रिपेअर करू शकता. इम्पॉर्टंट टॉपिक तर मी सांगतच आहे ना, हे तर तुम्ही स्वतः पण प्रिपेअर करू शकता ना. बाकी तुम्हाला माझी वेट करा, मी तर अपलोड करणारच आहे, पण माझी वेट नका करू, तुम्ही स्वतः पण प्रिपेअर करा ना. बाकी सर्व गोष्टी तर केल्या, थोडी मेहनत तर तुम्ही पण करू शकताच ना. माझ्यावर 5 सब्जेक्टचा लोड आहे, मी एक सब्जेक्टवर पूर्ण ध्यान नाही देऊ शकत ना. मला ओव्हरऑल पासिंग करायचे, आणि मी फक्त ॲनाटॉमीचे लेक्चर घेते का? जर का बॅच असली असती, फक्त ॲनाटॉमीचे लेक्चर घ्यायचं असतं मग माझ्याकडे फ्री माइंड होता, मग मी फक्त ॲनाटॉमीवर फोकस केला असता डिटेलमध्ये. पण आपल्याला सर्व सब्जेक्टचं ध्यान देऊन करायचं आहे, आणि तुम्ही पण असं स्टडी करा सर्व सब्जेक्ट ध्यान देऊन. ठीक आहे. नंतर येते मर्म. नंतर LAQसाठी काय ते मर्म येते, CVS किंवा शिराधमनी स्त्रोतस. आयुर्वेदिक पार्ट पण इम्पॉर्टंट आहे, आयुर्वेदिक पार्ट शिराधमनी स्त्रोतस करून द्यायचा. सेन्सरी ऑर्गन, ऑल सेन्सरी ऑर्गन इन 1 शॉट म्हणून व्हिडिओ येते, त्यामध्ये मी सर्व ऑल सेन्सरी ऑर्गन घेता येतं. कला, इंद्रिय, त्वचा
हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते घ्यायचं. डायजेस्टिव्ह सिस्टमवर लेक्चर अवेलेबल येतं. सर्व लेक्चर तुम्हाला सर्व लेक्चर आणि नोट्स आपल्या चॅनलवर भेटून जातील. आणि जर का तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्युरी असतील, लेटेस्ट अपडेट पाहायचे असतील तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आणि सर्व लिंक टेलिग्रामच्या नोट्सच्या लिंक सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सापडून जाते. ठीक आहे. तुम्हाला काही जरी डाऊट आला, काही जरी प्रॉब्लेम आला तुम्हाला प्रिपरेशनमध्ये असो, काही डाऊट्स असो, पर्सनल डाऊट असो, सर अभ्यास होत नाही, हे होत नाही सर, सर्व येते पण रायटिंगमध्ये. आणि हे गोष्ट महत्त्वाची, सर्व टॉपिक रायटिंगमध्ये प्रॅक्टिस करा. लिहून प्रॅक्टिस करा. लिहून प्रॅक्टिस करा. जे क्वेश्चन प्रिपेअर करत आहे तर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी सांगते ते तुम्ही रायटिंगमध्ये लिहू प्रिपेअर करा. की काय होते, तुम्हाला येते सर्व पण वेळेवर नाही का टाईम मॅनेजमेंट होत नाही, लिहायची प्रॅक्टिस नसते आपल्याला. तर आपण नाही का वेळेवर तुम्हाला कोणत्या गोष्टीची प्रॅक्टिस नाही केली, जे हे येतं रनर येतं, जे समजा थोडेसे 100 मीटर रनर येतं ते का ते जर का म्हणले की मी सर्व मी माहिती आहे आणि वेळेवर जर का त्यांनी प्रॅक्टिस नाही केली आणि डायरेक्ट मॅरेथॉनमध्ये उतरले ते रन करू शकतील का? तेवढे नाही करू शकत. तसंच हे पेपराचं, तसंच पेपराचं आहे. रायटिंगचा पेपर आहे, तुम्ही रायटिंगची प्रॅक्टिसच नाही केली तर तुम्ही अपेक्षित कसं आहे की तुमचं सर्व स्पीड मॅनेज करता. आता तुम्हाला भले सर्व गोष्टी येतात, तोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही किंवा इफेक्टिव्हली नाही लिहू शकत. समजा तुम्हाला 10 पेज लिहिता येते, फॉर एक्झाम्पल 10 पेज लिहिता येते, पण टायमाच्या अभावानं तुम्ही 5च पेज लिहू शकले, तर हे एक्झामिनरला थोडी माहिती येते. तर 5च्या हिशोबानंच मार्क दिले ना तुम्हाला. सर्व गोष्टी ह्या गोष्टी पण टाईम मॅनेजमेंट पण करता आलं पाहिजे. म्हणून प्रॅक्टिस लिहू करायची. आणि एक्झाममध्ये कसं पेपर अपेक्षित आहे, कसं प्रेझेंट केला पाहिजे, ते सर्व गोष्टीचं लेक्चर पण येतील तुम्हाला. मी संहिता अध्ययनचं अपलोड केलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला संहिता आणि पदार्थ आणि क्रिया सारखे चालतात. त्याच्यात तुम्हाला परिचय, मेन आन्सर आणि हे तुम्हाला सर्व गोष्टी. तर आयुर्वेदमध्ये पण तुम्ही ते फॉलो करू शकता. पण आयुर्वेदमध्ये नाही का रचनामध्ये थोडासा वेगळे पॅटर्न चालते. ठीक आहे. तर त्याच्यावर आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. पण तुम्ही सब्जेक्ट तर करा प्रेझेंट, तुम्ही टॉपिक तर स्टडी करा, कंटेंट तर स्टडी करा. मग कंटेंट प्रेझेंट कसा करायचा ते नंतरचा विषय आहे, तो नंतरचा विषय. आधी शिकवा. तसंही मी आधीच लेक्चर घेणं अपेक्षित आहे का? आधी जर का कसं प्रेझेंट करा, पहिल्यांदा सिलेबस तर कवर करा, सिलेबस शिकवा तर सही. मग ते सिलेबस माहीत असेल, माइंडमध्ये असेल, ते जर रिवाईज झालेलं असेल तर आपण हे करू, तर प्रेझेंट करू ना. माइंडमध्येच नाही मग प्रेझेंट काय करता? प्रेझेंटेशन तुम्ही तुम्हाला माहिती आहे की बा असं लिहायला लागते, तसं लिहायला लागते. आणि लिहायसाठी कंटेंटच नाही भेजामध्ये, दिमागामध्ये कंटेंटच नाही, मग काय करतात? तसं आहे ना गोष्टी. ठीक आहे. आणि मॉडर्नवर ACQ विचारणार आहेत, डिटेलमध्ये जास्त जाऊ नका. फक्त डायजेस्टिव्ह सिस्टम डिटेलमध्ये करू शकता. रेस्पिरेटरी सिस्टम बाकी गोष्टींमध्ये डिटेलमध्ये जायचं काम नाही. जर का तुमच्याकडे टाईम असेल तर रेग्युलर लेक्चर बघा, तुम्ही करू शकता. आणि जर का तरी पण रेग्युलर लेक्चरमधून पण तुम्ही सॅटिस्फाईड ना, मग तुम्ही NCIRTची ब्लूप्रिंट उघडा. त्यात प्रत्येक सिलेबसमध्ये टॉपिक दिलेले तर कशावर क्वेश्चन विचारले जाणार आहे, तर तुम्ही ते प्रिपेअर करू शकता. जर तुमच्याकडे लईच टाईम असेल तर तुम्हाला माझं ऐकायचंच नसेल, तर का तुम्हाला करायचंच असेल, तुम्हाला टॉपरच बनायचं, तर तुम्ही करू शकता. बट मी हे सर्व लेक्चर सर्वसामान्य विद्यार्थ्यांची करते, ज्यांना काहीच जास्त त्यांचं म्हणणं आहे, सर आम्ही काही केलेलं नाही, आम्हाला जास्त डोकं लावायचं नाही, आम्हाला फक्त महत्त्वाच्या गोष्ट सांगा पेपराच्या आदल्या दिवशी. हे मी विद्यार्थी कोणासाठी फोकस करते, जे समजा एकदम सर कामापुरतं सांगा, तेवढं करून जातो, तेवढीच्यावर पास झालं पाहिजे. तर कामाचं बाबू हे करून जा, पास होशील. ठीक आहे. फक्त व्यवस्थित कर, असं म्हणणं आहे. ठीक आहे. पटते का? पटत असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्हाला सर्व गोष्टी सापडतील. जे या माइंडसेटनं आलेले तर त्यांचं वेलकम आहे, तुम्हाला बेटर रिझल्ट भेटेल. तुम्ही जर का ऑलरेडी काही माइंडमध्ये हे करून असाल की सर हे पण पाहिजेत मला, ते पण पाहिजेत, तर तुमच्या हिशोबाने नाही चालू शकत. ठीक आहे. मी ज्या पद्धतीने सांगते ते तुमच्यासाठी फायदेमंद आहे. तुम्हाला विषय निघतील याची गॅरंटी मी देतो. बट काय गरजेचं आहे, तुम्ही फॉलो करा व्यवस्थित. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.